शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात कल्याणपूर्व येथील अशोकनगर शिवाजीनगर परिसरातील गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले। काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे शिवाजीनगर अशोकनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरल्याने अक्षरशः वस्तूंची नासधूस होऊन अन्नधान्य खराब झाले होते। त्यावेळेस देखील महेश गायकवाड यांनी या परिसराचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता। यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते रोहित डुमणे, नुपूर घाडीगावकर आणि अमोल पंडित व इतर कार्यकर्त्यांनी परिसरातील नागरिकांना धान्य वाटण्याची संकल्पना मांडली होती। त्या अनुषंगाने महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात परिसरातील नागरिकांना अन्नधान्याचे किट गुरुवारी वाटप करण्यात आले। यावेळी महेश गायकवाड यांनी बोलताना सांगितले की गेल्या 15 वर्षांपासून वालधुनी परिसराची परिस्थिती जैसे तेच असून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी भरतो। नाल्याची दुरुस्ती करण्याकरिता महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे। तसेच MMRDच्या माध्यमातून काम करण्याची मागणी केली असून लवकरच या कामाला यश येईल, ज्यामुळे वालधुनी परिसरातील लोकांना दिलासा मिळेल असं त्यांनी सांगितलं। 2 दिवसापूर्वी अशोकनगर शिवाजीनगर या परिसरामध्ये सातारकर चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर इथे पाणी भरलं होतं। गेल्या 15 वर्षापासून इथली परिस्थिती जैसे तेच आहे आणि अक्षरशः लोकांच्या घरातले सामानाची नासधूस झाली, अन्नधान्य खराब झाले। त्यामुळे इथले युवाश्री शहर प्रमुख रोहित डुमणे, माजी नगरसेवक घाडीगावकर साहेब, दशरथ घाडीगावकर यांचा मुलगा नुपूर, आमचे शाखा प्रमुख अविनाश दगे, अमोल पंडित, त्याचप्रमाणे इतर सर्व पदाधिकारी यांनी त्या ठिकाणी गरजू लोकांना धान्य वाटण्याची या ठिकाणी संकल्पना केली। त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी धन्यवाद देतो। येणाऱ्या काळामध्ये हा विभाग, ह्या नाल्याची कशी दुरुस्ती होईल त्याचं नियोजन महापालिकेच्या माध्यमातून अनेक दिवसापासून त्याचा पाठपुरावा करतोय। MMRDमधून त्याची जवळजवळ त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर ते पास केलेले आहेत। एवढंच की आता त्याचं टेंडर आणि ते अंमलात आणायचं बाकी आहे। माननीय आयुक्त मॅडमकडे आपण पाठपुरावा करतोय। लवकरच या कामाला यश येईल आणि हे जे 15 वर्षापासून इथले लोक पाण्याखाली, थोड्या पावसात पाण्याखाली जात आहेत, ते कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये बंद होईल असं या ठिकाणल्या रहिवाशांना या ठिकाणी मी नमूद करतो।